ही बातमी बानू पर्यंत पोहोचते आणि बानू, आजा, आबा, शेवंताबाई आणि दोन्ही गावकरी इतर सर्व गावकऱ्यांसह नदीकाठी येतात. नजरेसमोर मरून पडलेल्या मेंढ्या बघून बानूला अतीव दुःख होते. हा कोण कुठला यो म्हातारा आणि बानूच्या समध्या मेंढ्या मारून टाकल्या की येणू. ये बानू, काय करणार आहेस ग आता? आजा, अरे काय करावं आता? असं का केलं ह्या म्हाताऱ्यानं? तुमचा काय तंटा झालाय का काय? ये खंडू, अरे का केलंस रे हे? अरे किती जीव लावला होता तुझ्यावर आणि तो केसानं गळा कापलास की रे माझा. हा म्हातारा जेव्हा आपल्या वस्तीवर गेला होता माझ्या, मी ऐकलीच म्हणायची याच्या संग, पण तेव्हा कोणी बी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. अरे ज्या घरचं खाल्लं त्याच घरावर उठलास बाहेर. अरे बघत काय नुसतं वाडा त्या म्हाताऱ्याला. असं कोण येते मोर? म्या येत मोर. घाबरते की काय तुला? का मारलीस माझी मेंढा? कशा पायी केलं ते पाप? ये खंडू, म्या तुला जित्ता सोडणार नाही. वस्तीवर परक्या माणसाला थारा द्यायची रीत नाही आपली. अरे आता आम्ही जगायचं कसं रे? ही मेंढ आमची धन काय? बोल की, का दात खिळी बसली तुझी? अरे ह्याला झाडाला टांगू, मग बोलल पटापटा. बानूबाई, हे तुझ्या या तोंडानं नाव घेऊ नकस माझं, कळलं का तुला? खंडू तो बोल, नाहीतर ही लोक चित्ता सोडणार नाहीत बघ तुला. बानूबाईच्या 700 मेंढ्या, त्याच्या मेलेल्या 700 मेंढ्या या पुण्यांदा जित्या करतो. पण आधी बानूबाईनं वचन द्यावं, त्या माझ्या संग लगीन करते. अरे ये म्हाताऱ्या, अरे स्वतःच व्हाय तरी बघ, माझ्याशी लगीन करायचंय. अरे माझ्या देवाला कळलं ना तर तुकडं करते तुझं. खंडू, ठेव पोर खेळ नाही, तसं बी संधी वस्ती तुला असं सोडणार नाही बघ. तेव्हा सांग, मेंढ्या का मारल्यास रे? बानूबाईशी लगीन करायचं या. थांबावाई, गडबड करू नका, कुणी बी वरडायचं नाही. बानू, तू होय म्हण. काय भय म्हणू? म्या नाही वय म्हणणार. हे बघ रे, माझा जीव गेला ना तरी मी तुला वय नाही म्हणणार. अगं बानू, मला कळत नाही होय, मेलेल्या मेंढ्या जित्या होत्याल का? मला बी बघायचं या. आज या चंदनपुरी तुझा जीवच घेणार हाय ना. अरे मेलेल्या मेंढ्या कवच जित्या होत्यात वय. आई, म्या वचन देते तुला, म्या तुझ्या संगत लगीन कर, पण आधी माझ्या समध्या मेंढ्या जित्या करून दाखव. खंडूच्या रूपातील श्री खंडेराय शांत असतात. क्षणभर डोळे मिटून हात पुढे करतात. हातातील भंडारा श्री खंडेराय मरून पडलेल्या मेंढरांवर उधळतात आणि सगळ्या मेंढ्या पुन्हा जिवंत होतात. श्री खंडेराय सस्मित मुद्रेनं बानूकडे बघतात. घडलेल्या प्रकाराच्या धक्क्यातून बानू हळूहळू सावरते आणि तिला वास्तवाचं भान येतं. अरे बापा, अरे कसं झालं? काय बाणामती केली यानं? अरे कोण आहेस तरी कोण तू? बानूनं प्रश्न केला आणि मंगलवाद्यांचा गजर झाला. असं म्हणतात, दिव्य प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून दृष्टीला पडलं ते साक्षात शिवशंकराचा अवतार असलेल्या श्री खंडेरायाचं विराट रूप दर्शन.
सादर केलेला देखावा जय मल्हार सादर करते विघ्नहर